हेलो गाइज, वेलकम बैक टू द न्यू फ्रेश व्लॉग. मैं वो आप सभी का अपना रोहित. तर गाईज आज आम्ही चाललेलो आहे रायगड किल्ल्यावर. आमच्या घरी जरा पाहुणे आले, तर पाहुण्यांसोबत जायचं जरा रायगडला. आम्ही तर खूप वेळेस बघून झाले, पण आता पाहुणे नवीन आले तर पाहुण्यांसोबत तर जावंच लागेल. तर आता बघू, जायला तर लेट झाला आहे. दरवेळेसप्रमाणे आमचा तो एक गडी लेटच उठला आहे आणि त्यामुळे झाला आहे लेट आम्हाला. आता बघू, आता जातो आहे आम्ही खाली. आमच्या इथून मिनी डोरने जाणार आणि मग डायरेक्ट तिकडनं आम्ही बाईक घेणार आहोत. तर मग आम्ही दोघं बाईकवर बसू आणि बाकीचे सगळे मिनी डोरमध्ये. चला गाईज, हे आमचे गेलेत घरचे पुढं आणि ह्याच्या चहाच्या नादामध्ये आम्हाला झाला आता लेट. आता बघू, आम्ही इथं मोरबेला होते कुठे जातून काय माहिती. ते गेलेत मिनी डोरने पुढं. बघू आता त्यांना पर्यंत गेले. हे घे बाबा पाच. एवढ्या वेळेस रायगडला जाऊन आलोय तरी ह्याला आता मॅप लावायची वेळ आले. बघा काय बोलायचं सांगा. कसं आहे ना, रस्ता जर विसरलो ना तर घरातले जे शिव्या घालतील ना, तुला काय मला उत्तर द्यावं लागेल. रायगड जिल्ह्यामध्ये राहून कोकणात राहून याला रायगड किल्ल्याला जायचंय कसं ते नाही माहिती. तर बाहेरच्यांकडनं काय अपेक्षा करणार आपण सांगा. आणि हे आमचे बघा फॅमिली गेले पुढे. हे त्यांना सांग कुठं जायचंय. हा पकडणार होईल लागायला मॅपात लागलं घे ना आपण पकडणार. भाई सकाळी 6ला जायचं टायमिंग होतं. हे निघालेच 8 वाजता आणि आता 9 वाजले तरी आम्ही अजून मानगावमध्ये जाऊ. अरे बाबा, लेट उठलाय हा, लेट उठलाय. सकाळी 6चा टायमिंग आणि आज 6ला उठलाय प्रॉपर. कधी आम्ही यांच्या पुढं, कधी हे आमच्या पुढं. काय चाललंय भैया. काही पुढं जाऊन आता ह्याला घ्या आमच्या ह्याच्यामध्ये. ये बाबा लवकर, ह्या चोंग्याला घ्यायचे आपल्यात. बस. अरे ही काय स्पीड असेल तुमच्या मिनी डोरची. अरे आम्ही तरी सनसन जातोय रे. बस आज आम्हाला वाटत नाही आम्ही रायगडवर पोहोचू, कारण की आमचा ड्रायव्हर बाई 20-30च्या स्पीडनीच चालवतोय. बोलते गाडी काय चढणार नाही वर, एवढी लोड आहे. ह्याला काय खाल्लं पण नाही, भूक लागली. हे बघा, याला खायचंय, फक्त खायचंय. गाडी जागा होत नाही भाई. आता इथे एकेकांना आम्हाला उतरायला लागते. ही चढण बघा वरची. हा चढण आहे, मला नाही वाटत गाडी चढल. इथेच थांबली. हे बघा आमची फॅमिली आता उतरले इथनं आता चालत. आणि वरती परत अजून रायगड चढायचं. कशी चढणार काय माहिती. हे काय रायगड चालत चालला. इथनं चालत जा. हा चाललाय परत आता दोघांना खालनं आणायला. लवकर आण रे. आणि आम्ही दोघं इथं, आम्हाला आणून सोडले भाई. आता कसं वाटतंय सांगा. मस्त वाटतंय. हा रायगड. काय जाऊन पार्टनर आता चेंज झाला. मग अशी गौरी होता, आता हाय बाबा गाडी चांगलं वाटते की स्कूटीवर. स्कूटीवर तुला बाईकवर पाहिजे रे फिरायला. नुसता फिरायला पाहिजे. अरे आमचं आता असं झालं की मिनी डोर जरा आमचा कॅपॅसिटी कमी पडले म्हणून आम्हाला शिफ्टिंग करायला लागते. इकडनं तिकडं इकडं. आमचा मिनिडोर आहे ना, लुगलाय, पूर्ण लुगलाय. आणि माणसं एवढे भरलेत ना, 15 माणसं होते टोटल. आम्ही कसं जाणार काय माहिती. आणि पूर्ण अजून पुढे डोंगर आहेत. मला काम लागलाय एकावर एक ट्रिप मारायच्या, ह्यांना त्यांना सोडायची. चालू आहे आमचं आता. असा बघू हा काय सीन आहे बघा भाई. ही उतरण आपली गाडी जाई काय, घेऊन जाईल खाली डायरेक्ट सगळ्यांना. शिव बोल रे नाऱ्या. अरे शिव काय बोलायचं. अरे कुठं राहिला मेंढून राहिला कुठं आपला. आला भाई. हळू येतोय. भाई मी लिहून सांगतो तुम्हाला. तो आता इथं आलाय ना, तो घाबरला आणि काय बोलला माहितीये. प्रिंटरवाला बोलेल की जरा माणसं उतरवा, नाही तर गाडी लोड करतो. अरे तिथंच थांबला तू बघ. काय होतंय आमच्यासोबत. उतरणं ही भरपूर आता. गाडी लागेल.
सावकाश. काहीच मी जे बोललेलो ते खरं आणि जास्तच खरं निघालं. ते काका इकडे आले पर्यंत पण नाही आले, ते तिथंच थांबले. बोलते ही उतरण बोलताय जाम आहे बोलताय तुम्ही चालतच जाऊन ते सगळे. ते पण बरोबरच बोलतायत कारण की ह्या उतरतीत काय आलं वगैरे तर ते सेफ्टीसाठी बोलताय. आम्ही टिंगलीचा भाग करतोय तो वेगळा विषय. भाई पहिली ट्रिप कम्प्लीट हो. हे उतर आहे शंतनू, काय आपल्यावर चालत जायची वेळ आली. हा, मग आपले विक्रम वालेच खतरनाक आहेत तर काय करायचं. एक तर मला चालणं होत नाही आणि भाई आता आलंय की रायगड तर पायऱ्या तर चालतच जायचे आम्हाला, पण आता रायगडला पोहोचायच्या आधी पण चालायचे टाइम आले नाही. काकी येत नव्हत्या आमच्या आणि आल्यात आता इथं रायगडला जायच्या आधी चालत जायला लागतंय. हा आहे आमच्या फॅमिलीचा टायमिंग. सकाळी 6चा टायमिंग दिलाय आणि 7ला खाली आलेत आणि 7ला निघालेत आणि त्यात हे असे घोळ होतात. मला माहिती असं म्हणून बोलत लवकर निघा. काय शंतनू? अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं, इनकी अम्मा बहन पे आ जाऊंगा. काय असतंय बघू आता. 10 तर आम्हाला इथेच वाढले, अजून पायथ्याशी पण नाही पोचलो. अजून किती वाजतील काय माहिती. भूक लागले काय रे? मग हा, बोराचं झाड भेटू दे फक्त. भूक लागले काय, आता बघू. डायरेक्ट भेटू आता पायथ्यालाच. बाय. 1 किलोमीटर झालं चाललोय आम्ही आणि त्याच्यानंतर हा आम्हाला न्यायला आलाय. कशाला आलो असं पायथ्याशी आम्ही. माफी असावी. कसली माफी? मस्त वाटलं ना चालून. अरे सकाळ मॉर्निंग वॉक झाला तुमचा. मॉर्निंग वॉक. वाघाची आवाज आली. काय बोलतोयस? कुठला वाघ? मांजर? वाघ. चल बाबा फिरव ने आम्हाला एकदाची. रायगड चालला 10 किलोमीटर फक्त, जास्त नाही. 10 किलोमीटर. आता 1 किलोमीटर चालून आमचे उदास झाले. अरे 10 किलोमीटर फक्त आहे, जास्त काय. चल बाबा. धन धाकड. मॅरेथॉन मारत यायला पाहिजे. वा. रायगडपर्यंत धावत. काही हा टेम्पो जातोय ना, ह्या टेम्पोवाल्याला आमची दया आली. तो काय बोलतोय, मी तिकडच चाललोय, तुम्हाला सोडतो माणसांना तिकडे अर्ध्या. भाई आमच्या माणसं आहेत ना, बोलते या गाडीत बसणार नाही बोलतो. पाठी हात होती बोलते, आमची पाठी हात होती. काय पण असू दे, महाराजांसाठी जाणार आणि वरती चढणार. चालत काय धावत जाऊ. आता आम्ही इथं आलेलो गाईज. आता पायथ्याशी नाही बट पायथ्याच्या अलीकडे जिजामाताची समाधी आहे, तिथे आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो. ही जिजामाताची समाधी आहे गाईज इथे. बघू शकता. आणि ह्याच्या पुढे तिकडे मग रायगडचा पायथा सुरू होतो. पोचलेलो आम्ही गाईज पायथ्याशी. आता इथे थोडासा नाश्ता करून घेतो. मिसळ पाव घेतलाय. बघू आता कशी टेस्ट आहे, या खायला. टोटल झालंय आता 4,000 बिल. 4,000 करून आलाय गडी बिल. पे गेलंय पे मी भावा. फायनली आता रोपवेच्या इथं आलेलो आहे गाईज आम्ही. आणि हे बघू शकता आमची 14 जणांची टीम रेडी आहे वरती जाण्यासाठी. चालले आमच्या आता वरती चालले बस की बाई. आता कसं चाललंय. अरे खाली बघू नका बघ कोणी. खाली बघू नका. तो गेम बचा. बाई फोन टाकशील. काय आहे हे अर्धी पब्लिक आमची वरती आहे.
मग कसं होईल? मग बाबा हे शीतल तू अपराधी घर सोडितच नाही. त्यांचा कुठं पण कोपराच असतंय. गावं कशीच हे गाव वरी हो कसं वाटतं मामा? छान 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 खाली बघा खाली, खाली बघा रे. इकडं खाली डोंगरात तिकडं काय बघायचं डोंगरात बघा. बाई माझ्या हात वाटायला लागलेत. चक्कर येईन मला उगाच कसा हा बरं चक्कर पाहिजे काय नाही आहोत. पण खरी मजा कशी आहे सांग मला? चालत जाण्यात आहे की नाही? असा माणूस आणि ती मजा चालतच आहे. चालत जाण्यात खरी मजा आहे. हे ह्यांच्यामुळे आणि ह्यांच्यामुळे आपल्याला रोपे द्यायला लागले, चालणं होत नाही. आपल्यासोबत वयस्कर माणसं बसलेत ना, हा. 80 वाली बसलेत दोन. कसं ते चालत बरं नाही वाटत. पण रोपवेचा काय 5 मिनिटात पण- वरती आणि 5 मिनिटात खाली. नाही खरं सांगतो, जी चालण्यात मजा येते ह्याच्यात नाही. आणि हे एका टायमानंतर बोरिंग होतं, पूर्ण बोरिंग विषय. चालण्यात मजा आहे. हो चालायला लय मजा आहे. हे बघा ना इकडे खाली ढग. जाऊ दे, अहो, जाऊ दे. पाय धरतात गोळे तर पायात गोळे चालून चालू. कसा काढू मला ते सांग. पण रोपवेने पण मजा येते, काय विषय नाही तसा. आता डायरेक्ट भेटू आपण वरती. नाही रे. झाल्या आधी सुरुवात आमची पायऱ्या चढायला. विचार करा, रोपवेने आलो, रोपवेने आलोय तरी याला बघा धापा लागले तिथं. काय चढणार हे पायऱ्या? वय झालं आता, वय चालवत नाही आता. चालवत नाही. अरे जवान रक्त रे, जवान रक्त. आणि काकी विकी आमचे सगळे फॅमिली गेले पुढं, आम्ही दोघंच राहिलो पाठी. पोरींनी बॅग घेतले वरती जायला, बॅग घेतले. असं वाटतंय मस्त. हे राण्यांचा महाल आहे. राण्यांच्या राहण्यासाठी महाल बनवलेले होते. टॉयलेटचे भांडे, सगळं गहू तांदूळ राशन सगळं ह्याच्यामध्ये ठेवायचे पहिलेच्या काळामध्ये. हे काय बघू तुम्हाला सगळं दाखवतो, गाईड करील मी, काळजी करू नका. आणि हे एक इकडं खालून रस्ता जायला त्यानंतर ते जे होतात ना ते आपले त्यांचे काय शिवाजी महाराजांचा मृत्यू जो झाला ना तो इथेच झाला. हीच ती जागा. इथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला जातो गाईस. पूर्ण 19 फेब्रुवारीला आणि 6 जूनला खूप मोठा कार्यक्रम असतो इथे. पूर्ण इथं मोठाच्या मोठा मंडप असा टाकतात आणि खूप खूप संख्येने पब्लिक येत असते इथं 19 फेब्रुवारीला पण आणि 6 जूनला पण. ही आहे गाईच बाजारपेठ त्या काळातली. पूर्ण भाजीपाला जे काय धान्य बिन्य त्यानंतर काय पण म्हणजे प्रजेला लागत होतं ते सगळं इथं सेल व्हायचं, विकण्यात यायचं. पूर्ण अशी मोठीच्या मोठी बाजारपेठ आहे. आता एवढी क्लास वाटते, त्या टाइम मध्ये कशी वाटत? हा ना, आता इथे काहीच नाही तरी पण एवढी म्हणजे चांगली दिसते. बट टेन्शन करा, इकडं सगळं पब्लिक आहे, त्या टायमिंग मधली लोक आहेत. हा इथं कोणतरी सेल करतंय, काय क्लास नजर असेल त्या टायमिंग मधला. आलोय आम्ही भर उन्हाच्या पाऱ्यामध्ये. आज दुपारचे 1:30 वाजलेत आणि चटके असे ऊन डायरेक्टली तोंडावर चटके मारते ना. आणि पाहुण्यांना पण आमच्या हाच टायमिंग भेटला, तर काय करणार, आम्हाला यायलाच लेट झाला. नाही पाहुण्यांनी टायमिंग मध्ये सगळं झालंय, पण आमच्या पण हे ड्रायव्हरनी जरा ड्रायव्हर हा सकाळी 7ला निघालो, 12 वाजवले. 12 अजून अर्ध पण नाही फिरणं झालंय. आता बघू, टकमक टोकावर जातोय, तुम्हाला दाखवतो टकमक टोकावरचा व्ह्यू. हे जगदीश्वराचं मंदिर आहे गाईस.
हा आहे त्या काळातला नंदी, इंग्रजांनी तोडलं होतं. ते नाव कोरलेलं आहे. आणि ही आहे महाराजांची समाधी. इथे महाराजांची समाधी बांधलेली आहे. आत्ता गाईज तुम्ही बघू शकता, मी टकमक टोकावर उभा आहे. म्हणजे ते टोक अजून पुढंच राहिलंय. आता ह्या शिक्षा ज्या टायमाला अपराध्यांना देत होते ना, तर इकडून ह्या पाठीमागून पूर्ण त्यांना पूर्ण घासत आणत होते आणि ते समोर तिकडे टोक दिसतं ना, तिथून खाली फेकत होते. मी तुम्हाला दाखवतो पुढे. आणि हे तुम्ही ही दरी बघू शकता, केवढी मोठी दरी आहे. ह्या साईडनी पण दाखवतो तुम्हाला. हे खाली गाव वगैरे आहेत, पण जो तिथे समोर आहे ना टकमक टोक म्हणून, तिथून माणसाला खाली फेकली तर वाचतच नव्हता. आणि खास करून जे अपराधी होते किंवा काही म्हणजे दुश्मन किंवा कोणीही त्यांना जेलमध्ये त्यांना ठेवलेली होती, तर त्या अपराध्यांना शिक्षा म्हणून इथून डायरेक्ट घासत आणून डायरेक्ट खाली फेकण्यात येत होता. तुम्हाला दाखवतो मी. आणि हे बघू शकता, हा पायऱ्यांचा रस्ता आहे, बट आम्ही इकडनं आलोच नाही. आम्ही आलो डायरेक्ट रोपवेने, कारण की लवकर यायचं होतं त्यामुळे. बट पायऱ्यांनी यायला तुम्हाला कमसे कम 2 ते 2.5 तास लागतील. तुम्हाला मी आता प्रॉपर टकमक टोक दाखवतो. अरे तो व्हिडिओ बघतोय मग त्याची काढू कोण? खरंच असे लेकर पटतच नाही. आता बोल फक्त कुठे यायचंय म्हणून. मी तर बोलतच नव्हती यायची मला म्हणून. मी बरंच आणलं तुला. मला पायामुळे मला माहिती म्हणजे कॅपॅसिटी. म्हणजे माझं रिकामं झालंय, त्या आईने आता घेतलंय. आणि इकडे एकटीच. अशा पियाला दाऊ माया त्या तिकडल्या लेकाला वडगावच्या. तिघी बहिणी नाही, दोघी बहिणी. हे नक्की पाठवते या मलाच मस्त जर शंतनू कसं आहे रे सरबत? अक्षयला पाठवायचं एकदम बारीक. रायगड फिरून आलात, कसं वाटतंय? मस्त. तुम्ही पण या. बोल. काय बोलला? फकलवाडी जिरली आपली. खरंच जिरली. तुमची आमची जास्त रायगड मस्त आहे. पावसाळ्यात चालू आणि या उन्हानी कारपाटलो आधीच कारपाटलेला अजून कारपाटलो. यायचं असेल पावसाळ्यात. चला आता डायरेक्ट रोपवे मध्ये भेटू. थोडं शूट करून घेतोय, थांबलोय तर. हाय गाइस, हम मैप से आगे बढ़ रहे हैं. देखो हमें रास्ता नहीं समझ रहा है. आम्ही मराठी का नाही बोलत? मराठी येत नाही तुला? हां, अरे काय करू आता? काय करू म्हणजे काय पण कर. गाणे गा. हा आहे गाईज चौदार तळा. बाबासाहेबांनी इथे पाण्याचा संघर्ष केला होता. दलितांसाठी पाणी खुले करून दिले होते. आणि हे आहेत आपले बाबासाहेब. सो गाईज चौदार तळा पण झाला आता आमचा बघून. रायगड पण बघितला. तर सगळे घरचे पण थकलेत आणि आम्ही पण लय थकलोय. आता हा व्लॉग इथं सेंड करतोय आम्ही. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तुला काय बोलायचं? मला काय नाही बोलायचं, कंटाळलो झोपायला जाम. बाय. शेवटच्या 2 गाड्या राहिल्या होत्या पेट्रोलच्या. नशीब आम्हाला पोहोचवले त्याने. आता इथे टाकी फुल करतोय. जाम छोटी टाकी.
टंकी फुल. छोटी टँकी